भगवते वासुदेवाय नमः। आज आहे मोहिनी एकादशी। तर मोहिनी एकादशीचं असं नाव का पडले आहे, तर त्यामागची काय आपल्याला कहाणी आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर आज मोहिनी एकादशी निमित्त छान अशी पूजा करायची आहे, त्यामुळे सकाळी लवकर आवरले, त्यानंतर मग छान आंघोळ करून आपण छान पूजेला बसले आहेत। तुम्ही नक्कीच आज पूजा केली असेल छान, आणि विष्णूची सेवा काय करायची तर ते थोड्याशा शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे। तर आपल्याला आज 16 पुरुष सूक्त म्हणायचं आहे, किंवा आपल्याला व्यंकट स्तोत्रही आपल्याला 16 म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळेस जप करायचा आहे। शक्य तेवढे आपल्याला छान विष्णूंची आज पूजा करायची आहे। एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी हे खरं तर समर्पित आहे आपल्या भगवान विष्णूंना, तर त्यामुळे आपण भगवान विष्णूंची छान पूजा करायची आहे। तर तुम्ही ही पूजा केली असेलच, तर मग आज छान अशी खूप छान असं प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी सकाळी लवकर उठले, त्यानंतर पूजेला लागले, कारण आपल्याला सेवा ही आपल्याला छान करायची आहे। त्यामुळे मोहिनी एकादशी खरं तर अनन्यसाधारण खूप महत्त्व आहे। मोहिनी एकादशी ज्यांनी कोणी व्रत केला असेल आणि आज छान पूजा करेल ना, त्याला पापापासून मुक्तता मिळत असते। बघा, आपल्याला काही न घडत आपल्याला काही हातून चुका होतात, तर त्यासाठी आपल्याला त्यातून मुक्तता मिळत असते। म्हणजेच काय, तर पापातून मुक्तता मिळत असते। त्यामुळे आपण मोहिनी एकादशीचं व्रत खरं जर खूप जणांनी करायला पाहिजे, आणि ज्यांनी कोणी व्रत नाही केले तर नक्कीच आपली विष्णूची सेवा तरी नक्की तुम्ही करत जा, कारण मग प्रत्येक एकादशीचं काहीतरी महत्त्व खूप असतं। त्यामुळे आणि सगळ्या एकादशीपेक्षा पण ही मोहिनी एकादशी ही खरं तर खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे या एकादशीचं महत्त्व पण खूप छान आहे। तर त्यामुळे मोहिनी एकादशी ही खरं तर विष्णूंना समर्पित असल्यामुळे आपल्या भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, आणि माता तुळशीचीही आपल्याला आज पूजा करायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला छान पूजा करताना आपल्याला भगवान विष्णूंची अभिषेक करायचा आहे। बघा, अभिषेक करताना छान आपल्याला ओम नमः भगवते वासुदेवाय म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। बघा, सर्वप्रथम तर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। ओम गणपतये नमः असं म्हणत आपल्याला आपले भगवान गणेशांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे। बघा, तुमच्याकडे विष्णूची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता आणि अभिषेक करू शकता। तर बघा, आपण छान अशी अभिषेक केलेला आहे। तर सकाळी सकाळी छान आपल्याला सकाळी 7 वाजताच माझी पूजा झालेली आहे। आज खूप छान सकाळच्या वातावरणामध्ये छान पूजा झालेली आहे। तर बघा, आपल्याला बघायचं आहे की मोहिनी एकादशीला असं नाव का पडलेलं आहे। तर बघा, मोहिनी एकादशीचं या दिवशी समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले होते, तेव्हा ते मिळवण्यासाठी देव आणि दानवामध्ये युद्ध सुरू झाले। असुरांना अमृत घेण्यासाठी आणि रोखण्यासाठी भगवान विष्णूने एक अत्यंत सुंदर मोहक असं रूप घेतलं होतं, म्हणजे रूप धारण केलं होतं, ज्याला आपण मोहिनी अवतार असं म्हटलं जातं। कारण खूप छान मोहिनी अवतारात आपले विष्णूने अवतार घेतला होता, आणि मोहिनीच्या चतुराने असुरांना बाजूला सारून सर्व अमृत देवांना पाजले। त्यामुळे देव अमर झाले आणि धर्माचा आपला विजय झाला होता। त्यामुळे ज्या दिवशी भगवान विष्णूने हे मोहिनी रूप धारण केले होते, तर तो दिवसच म्हणजे वैशाख शुक्ल एकादशीचाच होता। म्हणजे तो आपला आजचा म्हणजे मोहिनी एकादशी म्हणजे एकादशीच त्या दिवशी होती। म्हणजे भगवान विष्णूंचे या मोहिनी अवताराच्या स्मृती त्याने जगाला असुरापासून वाचवल्याबद्दल या एकादशीलाच मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं। त्यामुळे मोहिनी ही खूप छान मोहक म्हणजे खूप सुंदर दिसणारी स्त्री असा अवतार विष्णूने घेऊन ते आपल्या जी काही देवदेवतांना अमृत पाजवले होते, म्हणजे त्यांना अमर करण्यासाठी, तर ते अमृत पाजवले होते म्हणजे आपल्या देवदेवतांना, तर तेच दिवस म्हणजे आजचा होता। त्यामुळे विष्णूंचा आपला मोहिनी रूपही रूपात आपल्याला दर्शन दिले होते। त्यामुळे आज खरं तर विष्णूंची छान पूजा करायची आहे, त्यांना अभिषेक करून त्यांचं नामस्मरण। बघा, आज जे कोणी आपल्या म्हणजे जप तप करेल ना, तर त्याचं पुण्यफळ अधिकाधिक मिळेल। आणि आजच्या दिवशी जर शक्य झालं तर गोरगरिबांना आपण अन्नदान नक्कीच करावं। आपण जे काही आजच्या दिवशी जप तप करतो किंवा ध्यानधारणा करतो, किंवा आपण जी काही अन्नदान करतो, तर त्याचं फळ अनेक पटीने आपल्याला मिळत असतं। त्यामुळे आजच्या दिवशी आपण छान व्रत करायचं आहे, विष्णूंची सेवा करायची आहे, मनोपासून आपल्याला आजची पूजा करायची आहे। त्यामुळे विष्णूंची
कृपा प्राप्त होते. बघा, धर्म आणि सत्य यांचे रक्षण करण्यासाठी बघा मोहिनी रूपात भगवान विष्णूने चतुराईने दानवांना फसवले आणि अमृत फक्त देवांनाच पाजले. त्यामुळे बघा याचा निष्कर्ष म्हणजे काय, तर मोहिनी एकादशी आपल्याला काय शिकवते की सत्य, संयम आणि श्रद्धा यामुळे जीवनात विजय मिळत असतो. त्यामुळे हे व्रत केल्याने भगवान विष्णूंची खरंच नक्कीच अपार कृपा आपल्यावर लागते. त्यामुळे आजच्या दिवशी छान व्रत करून आपण छान पूजा करायची आहे, विष्णूंची सेवा जास्तीत जास्त करायची आहे. त्यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला नक्कीच कृपा आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे मोहिनी एकादशीचं महत्त्व आहे.